Now let's start with the journal entries. Journal entries are recorded like in this format, right? While explaining, I'll explain your entries in both the books. While solving question, you are expected to pass entries in the books of either drawer or drawing, but you should know both. Let's start with the first transaction. Say for example, Mr. A is selling goods to Mr. B on credit. First, Mr. A sold goods to Mr. B on credit. So here comes the debtor-creditor relationship for which bill will be drawn. Okay. So first, establish debtor-creditor relationship by passing entry. What entry Mr. A will pass? Mr. A will say, Mr. B is my debtor. Personal account, debit the receiver, credit the giver. I sold goods, I gave goods to Mr. B. Mr. B is receiver, that's why debit. And when I sold goods to him, it's my income, nominal account, debit all expenses and losses, credit all income and gain. That's why sale account credit. So the entry will be Mr. B account debit to sale. What will be the entry? Mr. B account debit to sale. Now when Mr. A will pass this entry, what entry Mr. B will pass? Mr. B is saying that I purchase goods. So purchase account debit. For him, it's a nominal account, debit all expenses and losses. He purchased goods, that's why purchase account debit. आणि पैसे कोणाला द्यायचे? मिस्टर ए ला द्यायचे. मिस्टर ए गिव्हर झाला, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. तो माझ्यासाठी क्रेडिटर झाला म्हणून क्रेडिट. I revise entry. What entry Mr. A will pass? Mr. A will say B account debit to sale. What entry Mr. B will pass? He will say purchase account debit to Mr. A. सगळ्यांना समजलं का? कोणाला काही डाऊट? ही सोपी एंट्री होती, याच्यामध्ये काही टेन्शन नाही. ओके. आता दोघांमध्ये डेटर क्रेडिटर रिलेशनशिप एस्टॅब्लिश झालं. ए साठी मिस्टर बी डेटर आणि मिस्टर बी साठी मिस्टर ए क्रेडिटर. मग आता मिस्टर ए बिल ड्रॉ करणार मिस्टर बी वर. मिस्टर ए बिल ड्रॉ करणार कोणावर? मिस्टर बी वर. म्हणून मिस्टर ए ला म्हणणार ड्रॉवर आणि बी ला म्हणणार ड्रॉइंग. मिस्टर ए ला म्हणणार ड्रॉवर आणि मिस्टर बी ला म्हणणार ड्रॉइंग. आता जेव्हा बिल ड्रॉ करणार, मिस्टर ए ड्रॉज बिल ऑन मिस्टर बी विच इज ऍक्सेप्टेड बाय मिस्टर बी. ही लाईन खूप महत्वाची. याने बिल ड्रॉ करून नुसता उपयोग नाही, याने ड्रॉ केलेलं बिल मिस्टर बी ने ऍक्सेप्ट पण केलं पाहिजे. मिस्टर ए ने ड्रॉ केलेलं बिल मिस्टर बी ने काय केलं पाहिजे? ऍक्सेप्ट पण केलं पाहिजे, तरच त्याला बिल ऑफ एक्सचेंज म्हणणार. अदरवाइज इट इज जस्ट अ ड्राफ्ट. दॅट मीन्स इन अदर वर्ड, बिल ड्रॉन अँड बिल ऍक्सेप्टेड इज वन अँड द सेम ट्रान्झॅक्शन. हे दोन वेगवेगळे ट्रान्झॅक्शन नाही. हा म्हणणार, मिस्टर ए म्हणणार बिल ड्रॉन, मिस्टर बी म्हणणार बिल ऍक्सेप्टेड. मिस्टर ए म्हणणार बिल ड्रॉन आणि मिस्टर बी काय म्हणणार? बिल ऍक्सेप्टेड. इज दॅट क्लिअर? आता हा काय एंट्री मारणार? मी जेव्हा बिल ड्रॉ करणार मिस्टर बी वर, बरोबर, तो साइन करून ते बिल मला परत देणार. फॉर मी दिस बिल इज कॉल्ड ॲज बिल रिसिवेबल विच इज अन असेट. फॉर मिस्टर ए दिस बिल इज कॉल्ड ॲज व्हॉट? बिल रिसिवेबल. मला या कागदाचे पैसे घ्यायचे म्हणून माझ्यासाठी ती असेट, म्हणून मी बिल रिसिवेबल डेबिट म्हणणार. कुणी दिलं मला हे बिल? मला हे बिल दिलं मिस्टर बी ने. मला हे बिल कोणी दिलं? तर मिस्टर
बी ने, तर मिस्टर बी झाला गिवर, क्रेडिट द गिवर. बिल रिसिवेबल इज अन असेट, रियल अकाउंट, डेबिट what comes in, credit what goes out. What will be the entry? Bill receivable is an asset which comes in, म्हणून डेबिट द बिल रिसिवेबल अकाउंट. क्रेडिट कुणी दिले पैसे, बिल कुणी दिलं बिल, मिस्टर बी ने. पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मिस्टर बी कडनं पैसे यायचे होते, ते पैसे बिलाच्या स्वरूपात आले. मिस्टर बी ला माल विकला होता, मिस्टर बी आपला डेटर होता, त्याने आपल्याला कॅश देण्याच्या ऐवजी त्याने आपल्याला बिल रिसिवेबल नावाची असेट दिली. चालेल. पैसे यायचे होते, पैसे आले, अकाउंट क्लोज. या एंट्री मध्ये तो आपला डेटर होता, डेटरने आपल्याला पेमेंट केलं बिल रिसिवेबलच्या स्वरूपात, अकाउंट क्लोज. इज दॅट क्लिअर? या एंट्री नंतर आपलं आणि मिस्टर बी च डेटर क्रेडिटर रिलेशनशिप संपलं. या एंट्री नंतर आपलं आणि मिस्टर बी च डेटर क्रेडिटर रिलेशनशिप संपलं. पैसे यायचे होते, ते बिलाच्या स्वरूपात आले. ओके. आता मिस्टर बी काय एंट्री मागणार मला? मिस्टर बी म्हणणार की मी समोरच्याला मिस्टर ए ला पेमेंट केलं. मी समोरच्याला म्हणजे मिस्टर ए ला पेमेंट केलं. मिस्टर ए रिसिव्हर झाला. मिस्टर ए कोण झाला? रिसिव्हर झाला. डेबिट द रिसिव्हर, बरोबर ना? पर्सनल अकाउंट आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मिस्टर ए ला पेमेंट केलं, मिस्टर ए रिसिव्हर. आणि आता माझ्याकडे बिल्स पेबल नावाची लायबिलिटी क्रिएट झाली. क्रेडिटर क्लोज झाला आणि क्रेडिटर गॉट कन्व्हर्टेड इनटू बिल्स पेबल, ही नवीन लायबिलिटी क्रिएट झाली. याच्यासाठी बिल रिसिवेबल असेट आहे म्हणून हा डेबिट म्हणणार. याच्यासाठी बिल्स पेबल लायबिलिटी आहे, क्रेडिट म्हणणार. या कागदाचे पैसे मिस्टर बी देणार आहे, मग देणार आहे म्हणून त्याच्यासाठी ती लायबिलिटी आहे, लायबिलिटी क्रेडिट. इज दॅट क्लिअर? इथपर्यंत कोणाला काही डाऊट? चल आता पुढे. आता या बिलाच्या 4 पॉसिबिलिटीज आहेत. जेव्हा मी बिल ड्रॉ करणार, बरोबर, त्या बिलाच्या 4 पॉसिबिलिटीज आहेत. पहिलं, बिल इज रिटेन टिल मॅच्युरिटी. सेकंड, बिल इज डिस्काउंटेड विथ बँक. थर्ड, bill is endorsed. And fourth, bill is sent for collection. I repeat, एकदा काही बिल ड्रॉ केलं त्याच्या 4 पॉसिबिलिटीज आहेत, त्याच्या 4 ट्रीटमेंट होऊ शकतात. पहिलं, बिल इज रिटेन टिल मॅच्युरिटी. सेकंड, बिल इज डिस्काउंटेड. थर्ड, बिल इज एंडोर्स्ड. अँड फोर्थ, बिल इज सेंट टू बँक फॉर कलेक्शन. Now let's discuss one by one. First, bill is retained till maturity. समजा 1 महिन्याचं बिल आहे, महिनाभर बिल ड्रॉवर स्वतःकडेच ठेवणार आणि ड्यू डेटला थोडा पैसे मागायला जाणार. जेव्हा तो ड्यू डेटला पैसे मागायला जाणार त्यावेळी 2 पॉसिबिलिटी, एक तर पैसे येणार तरी किंवा पैसे नाही तरी येणार. पैसे आले पूर्ण तर त्याला म्हणणार डिसऑनरिंग ऑफ बिल, आणि पैसे पूर्ण आले नाही तर त्याला म्हणणार डिसऑनरिंग ऑफ बिल. ही एंट्री ऑनरिंग किंवा डिसऑनरिंगची मॅच्युरिटी डेटला मारणार, आता एंट्री मारणार नाही. म्हणजे बिल रिटेनची एंट्री नाही. वाय? बिकॉज देर इज नो ट्रान्झॅक्शन, अँड सिन्स देर इज नो ट्रान्झॅक्शन देर विल नॉट बी एनी एंट्री. इज दॅट क्लिअर? जर बिल रिटेन केलेलं असेल तर एंट्री येणार डायरेक्टली मॅच्युरिटी डेटला, ऑनर किंवा डिसऑनर. एव्हरीबडी क्लिअर विथ दिस स्लाइड? कोणाला काय प्रश्न आहे का? तुम्हाला या ट्रान्झॅक्शनला ही एंट्री हे पाठ करायचं आहे. नाव द नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इज बिल डिस्काउंटेड विथ बँक. से फॉर एक्झाम्पल
मी आज बिल ड्रॉ केलं, 3 महिन्यानंतर मॅच्युरिटी आहे आणि मला आजच पैसे लागले. मला डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करून घ्या लवकरात लवकर. मी डॉक्टरला म्हणालो ठीक आहे, आता पैसे नाही आहेत माझ्याकडे, 3 महिन्यानंतर बिल मॅच्युअर होईल, त्याचे पैसे येतील, तेव्हा आपण ऑपरेशन करू. डॉक्टर म्हणाले चला चालेल ठीक आहे, तोपर्यंत जगला वाचलात तर या, मग बघूया आपण ऑपरेशन. दॅट मीन्स देर इज अन अर्जन्सी, बट यू डोंट हॅव मनी. सो व्हॉट यू कॅन डू इज, तुम्ही काय करू शकता, ते बिल बँकेत विकू शकता. ते बिल काय करू शकता, बँकेत विकू शकता. द ओनरशिप ऑफ द बिल विल गेट ट्रान्सफर्ड टू बँक. बिलाची जी मालकी आहे ती तुम्ही बँकेला विकणार आणि त्याच्याकडनं पैसे घेणार. म्हणजे ए ने बी वर बिल ड्रॉ केलं होतं, आता ते बिल ए बँकेला विकणार, बरोबर, मालकी जाणार बँकेकडे, ड्यू डेटला बँक जाणार मिस्टर बी कडे आणि आलेले पैसे स्वतःकडे ठेवणार, कारण बिलाची मालकी आता त्यांची झालेली आहे. आपण बिल बँकेला विकलंय. ओके, आता आपण जेव्हा बिल बँकेला विकू तेव्हा पूर्ण पैसे घेणार नाही, कारण नाहीतर मग बँक बिल विकतच घेणार नाही. फॉर एक्झाम्पल 1 लाखाचं बिल आहे, ते जर आपण बिल बँकेला 1 लाखालाच विकलं, बरं, तर ड्रॉई बँकेला जास्त देणार आहे का, नाही. तो काय म्हणणार, मी बिलावर किती रुपये लिहिलेत, 1 लाख रुपये लिहिलेत, त्यामुळे मी 1 लाख रुपये देणार. ते डिस्काउंटेड असेल तर ते काय कॉस्ट वगैरे मी बेअर करणार नाही, बरोबर. मग बँक काय करणार, ड्रॉवरला देतानाच पैसे 1 लाखाचे 1 लाख पूर्ण देणार नाही. बँक पैसे देताना 1 लाखाचं बिल 98,000 लाच विकत घेणार. म्हणजे आपण बिल बँकेला डिस्काउंट मध्ये विकणार. कसं विकणार, डिस्काउंट मध्ये. मग आपल्याकडे ट्रान्झॅक्शन बघा काय झालं, 1 लाखाचं बिल 98,000ला विकलं. 1 लाखाचं बिल केवढ्याला विकलं, 98,000 ला विकलं. तर मग एंट्री काय येणार, आपल्याला पैसे आले म्हणून कॅश बँक अकाउंट डेबिट, कॅश बँक रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. पैसे आले म्हणून डेबिट, पण पैसे किती येणार, 98,000. वेरज आपल्याकडनं बिल कितीचं गेलं, 1 लाखाचं. बिल रिसिवेबल रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपल्याकडनं बिल गेलं म्हणून बिल रिसिवेबल अकाउंट क्रेडिट 1 लाख. पण मग एंट्री टॅली होणार नाही, कारण बँक येते 98,000 आणि बिल गेलं 1 लाखाचं, म्हणजे 2,000 रुपये डेबिटला कमी. मग कमी तिथे आम्ही, आपला 2,000 रुपयाचा लॉस झाला. कोणत्या नावाखाली, आपण बँकेला दिलेल्या डिस्काउंटच्या नावाखाली. मग डिस्काउंट आपल्यासाठी खर्च आहे, डिस्काउंट काय आपल्यासाठी खर्च आहे. मग एंट्री काय म्हणणार, डिस्काउंट नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग एंट्री झाली कॅश बँक अकाउंट डेबिट 98,000, डिस्काउंट अकाउंट डेबिट 2,000 टू बिल रिसिवेबल 1 लाख. आय रिपीट, पैसे आले म्हणून कॅश बँक अकाउंट डेबिट 98,000, माझा 2,000 रुपये खर्च झाला म्हणून डिस्काउंट अकाउंट डेबिट 2,000 टू माझ्याकडनं बिल गेलं म्हणून बिल रिसिवेबल अकाउंट क्रेडिट 1 लाख रुपये. इज दॅट क्लिअर. ही एंट्री ए मारणार ज्या दिवशी ए बँकेला बिल विकणार. इज दॅट क्लिअर. आता त्यावेळी मिस्टर बी काय एंट्री मारणार बघा, बी म्हणणार नो एंट्री. बी काय म्हणणार, नो एंट्री. वाय, बिकॉज दिस इज द ट्रान्झॅक्शन बिटवीन ए अँड बँक. हे ट्रान्झॅक्शन कोणाकोणामध्ये झालं, ए मध्ये आणि बँकेमध्ये झालं. आपला त्याच्याशी काही एक संबंध नाही. मिस्टर बी चा या ट्रान्झॅक्शनशी काही एक संबंध नाही. इज दॅट क्लिअर. बी म्हणणार, तुम्ही दोघं गोंधळ झाला, आमच्या बुक्स मध्ये एंट्री कधी येणार,
ज्यावेळी बँक आमच्याकडे पैसे मागायला येणार त्याच वेळी, तोपर्यंत आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही, त्यामुळे आपण इथे एंट्री मारणार नाही. इज दॅट क्लिअर? एनीबडी, एनी डाऊट? आता तिसरा प्रकार, थर्ड पॉसिबिलिटीज. बरोबर, बिल एंडोर्स. Now when we endorse bill, we endorse to third person. Say for example C. आपण मिस्टर सी ला बिल एंडोर्स केलं. आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं, एंडोर्स केलं म्हणजे काय केलं? ट्रान्सफर केलं. आपण बिल एंडोर्स केलं म्हणजे काय केलेलं आहे? ट्रान्सफर केलेलं आहे. कोणाला? मिस्टर सी ला. इज दॅट क्लिअर? नाव आपण मिस्टर सी ला बिल एंडोर्स केलंय का? कारण आपण मिस्टर सी ला देणं लागत होतो. फॉर अस मिस्टर सी इज आर क्रेडिटर. फॉर अस मिस्टर सी इज आर creditor. When we pay him, when we endorse him, we are making payment to him in the form of bill receivable. When we are paying him, we are making payment to him in the form of bill receivable. So the entry will be Mr. C account debit to bill receivable. Entry will be Mr. C account debit to bill receivable. Is that clear? Why Mr. C account debit? Mr. C personal account. Debit the receiver, credit the giver. When we are making payment to him, he is receiving the bill. So Mr. C receiver झाला, debit the receiver. आणि माझ्याकडनं काय गेलं? बिल गेलं. बिल रियल अकाउंट. डेबिट what comes in, credit what goes out. बिल गेलं म्हणून क्रेडिट. Is that clear? So the entry became Mr. C account debit to bills receivable. Entry will be Mr. C account debit to bill receivable. Okay. Now the same entry in the books of Mr. B. याच ट्रान्झॅक्शन ची एंट्री मिस्टर बी च्या बुक्स मध्ये काय असेल? तर नो एंट्री. का? अगेन दिस इज ट्रान्झॅक्शन बिटवीन मिस्टर ए अँड मिस्टर सी. मिस्टर बी चा त्याच्याशी संबंध नाही. मिस्टर बी च्या बुक्स मध्ये एंट्री केव्हा येणार? डायरेक्ट मॅच्युरिटी डेटला. मॅच्युरिटी डेटला एकतर पैसे पे केले जाणार म्हणजे ऑनर होणार किंवा डिसऑनर होणार. ओके, अंडरस्टूड द सेकंड पॉसिबिलिटी? नाउ नेक्स्ट वन इज फोर्थ पॉसिबिलिटी, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. म्हणजे बघा काय, बिलची अमाऊंट छोटी आहे, बरोबर, ड्रॉई कुठेतरी लांब राहतोय, आपल्याला स्वतः जाऊन वसूल करणं शक्य नाही. मग आपण बँकेकडे बिल देतो आणि बँकेला सांगतो जा वसूल करून घेऊन या. Now what's the difference between bill discounted and bill sent for collection? In case of bill discounting, we are selling bill to bank. आपण मालकी बँकेला देतोय, आपण बिल विकतोय बँकेला. Whereas in case of bill sent for collection, आपण मालकी बँकेला देत नाहीये. आपण सांगतोय बँकेला की बाबा जा आणि वसूल करून घेऊन या. वसूल केल्यानंतर आलेले पैसे बँक स्वतःकडे ठेवणार नाही. डिस्काउंटिंग ऑफ बिल मध्ये बँक स्वतःकडे ठेवते. बिल सेंड फॉर कलेक्शन मध्ये ते पैसे आणून बँक आपल्या अकाउंट मध्ये जमा करणार. दॅट द बेसिक डिफरन्स बिटवीन बिल सेंड फॉर कलेक्शन अँड बिल डिस्काउंटेड विथ बँक. नाउ what's the procedure? Since bill is negotiable document, transferable document, बरोबर, आपण बँकेमध्ये एक अकाउंट ओपन करणार. जस्ट लाईक वी ओपन बँक अकाउंट wherein we deposit cash. आपण कॅश जमा करतो आणि चेक वगैरे इश्यू करतो, बरोबर, तसंच बिलासाठी वेगळं अकाउंट ओपन करतात. त्या अकाउंटचं नाव आहे बिल्स फॉर कलेक्शन. त्या अकाउंटचं नाव काय आहे? बिल्स फॉर कलेक्शन अकाउंट. मग आपण बिल रिसिवेबल बँकेत जाऊन बिल्स फॉर कलेक्शन अकाउंट मध्ये जमा करतो. बँक इज रिसिव्हर, सो बिल्स फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट.
personal account, debit the receiver, credit the giver. Personal account, debit the receiver, credit the giver. So the entry became bills for collection account debit to bill receivable. What is the entry? Bills for collection account debit. Since bank is receiver, debit the receiver. आणि बिल्स फॉर कलेक्शन अकाउंट क्रेडिट. आपल्याकडनं बिल रिसिवेबल गेलं म्हणून क्रेडिट. इज दॅट क्लिअर? Since again this transaction is between bank and Mr. A, Mr. B will not pass entry. So there is no entry in between any of this transaction in the books of Mr. B. बिल ऍक्सेप्ट केल्यानंतर त्या बिलाचं काय होतं त्याच्याशी मिस्टर बी चा काही एक संबंध नाही. मिस्टर बी च्या बुक्स मध्ये ती एंट्री येणार ऑनर किंवा डिझॉनरची. एंट्री काय येणार? ऑनर किंवा डिझॉनर. पैसे दिले तर ऑनर, पैसे नाही दिले तर डिझॉनर. इज दॅट क्लिअर? सगळ्यांना एवढ्या 4 एंट्री नक्की कळाल्या? गाईज प्लीज रिस्पॉन्ड. हो नाही बोला काहीतरी. हो. ओके. हो. चला आता पुढे. मध्ये काय झालं? एकतर बिल डिस्काउंट होऊ शकतं, एकतर बिल एंडॉर्स होऊ शकतं, किंवा कलेक्शनला पाठवलं जाऊ शकतं, किंवा चौथं ट्रान्झॅक्शन आपण बिल रिटेन करू शकतो. बरोबर. मग आता ड्यू डेट येणार, काही पिरियड नंतर ड्यू डेट येणार, आणि मग ड्यू डेटला एकतर बिल ऑनर होईल किंवा एकतर बिल डिझॉनर होईल. एकतर बिल ऑनर होईल किंवा एकतर बिल काय होईल? डिझॉनर होईल. तर या चारही केसेस मध्ये ऑनरिंगची एंट्री काय येणार आणि डिझॉनरची एंट्री काय येणार ते आपण बघूया. पहिला चांगला विचार करूया. बिल ऑनर्ड. मग 4 वेगवेगळ्या केसेस, 4 वेगवेगळ्या एंट्रीज. रिटेन्ड बिल ऑनर. रिटेन्ड बिल ऑनर मीन्स व्हॉट? आपण स्वतः ड्रॉवर आहोत, आपण स्वतः बिल रिटेन केलं, स्वतःकडेच ठेवलं, आणि डायरेक्ट ड्यू डेटला ड्रॉईकडे गेलो आणि पैसे मागितले. आपण ड्यू डेटला ड्रॉईकडे गेलो आणि पैसे मागितले. ड्रॉई पैसे मागितले म्हणून लगेच काढून देणार नाही. तो म्हणणार पहिला बिल दे. तो बिल घेणार आणि त्याच्या बदल्यात पैसे देणार. तो बिल घेणार आणि त्याच्या बदल्यात काय करणार? पैसे देणार. तर आपल्याकडे 2 अकाउंट येणार. पैसे आले म्हणून कॅश अकाउंट आणि बिल गेलं म्हणून बिल रिसिवेबल अकाउंट. पैसे आले म्हणून कॅश अकाउंट आणि बिल गेलं म्हणून बिल रिसिवेबल अकाउंट. मग एंट्री काय येणार? दोन्ही रिअल अकाउंट. दोन्ही कोणते अकाउंट? रिअल अकाउंट. अँड व्हॉट इज द रूल ऑफ रिअल अकाउंट? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. व्हॉट इज द एंट्री? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश आली म्हणून कॅश अकाउंट डेबिट, बिल गेला म्हणून बिल रिसिवेबल अकाउंट क्रेडिट. कॅश आली म्हणून कॅश अकाउंट डेबिट आणि बिल गेलं म्हणून बिल रिसिवेबल अकाउंट क्रेडिट. इज दॅट क्लिअर? एनीबडी, एनी डाऊट? नाव बिल्स पेबल हा एंट्री काय मारणार? हा म्हणणार मी पेमेंट केलं बिलाचं. ही इज मेकिंग पेमेंट नॉट फॉर डेटर क्रेडिटर रिलेशनशिप. जेव्हा त्यांनी बिल ऍक्सेप्ट केलं तेव्हाच डेटर क्रेडिटर रिलेशनशिप संपलं. आता जो पैसे देणार आहे ते पैसे तो कशाचे देणार आहे? बिल्स पेबल नावाच्या लायबिलिटीचे. आता तो जे पैसे देणार आहे ते कशाचे देणार आहे? बिल्स पेबल नावाच्या लायबिलिटीचे. सो द एंट्री विल बी बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश बँक. एंट्री विल बी व्हॉट? बिल्स पेबल. लायबिलिटी होती, क्रेडिट बॅलन्स होता, क्लोज करण्यासाठी डेबिट. लायबिलिटी होती, क्रेडिट बॅलन्स होता, क्लोज करण्यासाठी डेबिट, आणि पैसे गेले रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश गेली म्हणून कॅश क्रेडिट. सो द एंट्री इज बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश बँक. सो द एंट्री इज bills payable account debit to cash bank.
ही जी एंट्री आहे ही एंट्री ऑनरिंगची कोणत्याही केसमध्ये सेमच राहणार. कुणीही पैसे मागायला जाऊ दे, बरं, ड्रॉईला फरक पडत नाही. ड्रॉई म्हणणार पहिलं बिल द्या, मग मी पेमेंट करणार. आणि कुणीही पैसे घ्यायला आलं, ड्रॉवर स्वतः आला, बरोबर, किंवा दुसऱ्या कोणाला पाठवलं तरीही चालेल. बरोबर, पैसे आलाय, बरोबर, पैसे गेले आणि बिल आलं. बिल्स पेबल लायबिलिटी आहे क्लोज करण्यासाठी डेबिट, आणि पैसे गेले म्हणून कॅश बँक अकाउंट क्रेडिट. इज दॅट क्लिअर? प्रत्येक केसमध्ये हीच एंट्री. मग ते बिल रिटेन असू दे, डिस्काउंटेड असू दे, काही असू दे. ओके, बिल रिटेन ऑनर झालं, कॅश बँक अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, ड्रॉई मारणार बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश बँक. नेक्स्ट, discounted bill honored. Next is what? Discounted bill honored means what? ड्रॉ केलेलं बिल बँकेला विकलंय. ड्रॉ केलेलं बिल काय केलेलं आहे? बँकेला विकलंय. बँकेला विकलं, त्याचे पैसे आले, ते पैसे घेऊन ड्रॉवर ऑलरेडी बसलेला आहे. आता ड्यू डेटला बँक जाणार ड्रॉईकडे, ड्यू डेटला बँक जाणार ड्रॉईकडे, आणि बँकेला पैसे मिळाले. बिल ऑनर झालं म्हणजे काय झालं? बँकेला पैसे मिळाले. आता ते पैसे बँक आपल्याला आणून देणार आहे की स्वतःकडेच ठेवणार आहे? ते पैसे बँक स्वतःकडेच ठेवणार आहे. दॅट मीन्स दिस इज द ट्रान्झॅक्शन बिटवीन बँक अँड मिस्टर बी. दिस इज द ट्रान्झॅक्शन बिटवीन बँक अँड मिस्टर बी. मिस्टर ए च्या बुक्स मध्ये त्याचा काहीही संबंध नाही. मिस्टर ए च्या बुक्स मध्ये त्याचा काही एक संबंध नाही. त्यामुळे मिस्टर ए एंट्री मारणार नाही, पण मिस्टर बी एंट्री मारणार. तीच मगाशी केली तीच, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश बँक. तीच एंट्री मारणार, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश बँक. कारण माझ्याकडनं पैसे घेतले गेले आणि लायबिलिटी कमी झाली. लायबिलिटी क्रेडिट बॅलन्स होता, क्लोज करण्यासाठी डेबिट. सगळ्यांना समजलं का? कोणाला काही डाऊट अजून? येस और नो, प्लीज रिस्पॉन्ड. चलो, नेक्स्ट वन, endorsed bill honored. नेक्स्ट वन इज व्हॉट? endorsed bill honored. म्हणजे पैसे मागायला गेला मिस्टर सी, आपण बिल ट्रान्सफर केलं होतं मिस्टर सी ला, त्याला पेमेंट झालं. आता ते पैसे जेव्हा येणार तेव्हा ते पैसे मिस्टर सी स्वतःकडे ठेवणार. दॅट मीन्स दिस इज द ट्रान्झॅक्शन बिटवीन एंडोर्सी अँड मिस्टर बी, दॅट इज ड्रॉई. आपला संबंध नाही, आणि आपला संबंध नसल्यामुळे इथे एंट्री येणार नाही. मिस्टर बी तीच एंट्री मारणार, बिल्स पेएबल टू कॅश बँक. पैसे गेले म्हणून कॅश बँक क्रेडिट, बिल्स पेएबल लायबिलिटी आहे, क्लोज करण्यासाठी डेबिट. इज दॅट क्लिअर? अँड द लास्ट वन, बिल सेंड फॉर कलेक्शन. इथे मिस्टर ए एंट्री मारणार. आता इथे मिस्टर ए काय एंट्री मारणार बघा. आपण बिल बँकेला विकलेलं नव्हतं, आपण बिल बँकेला विकलेलं नव्हतं, आपण ते बिल कलेक्शन साठी पाठवलं होतं. म्हणजे त्याचे पैसे आल्यावर बँक स्वतःकडे ठेवणार नाही, बँक ते पैसे आपल्या अकाउंट मध्ये जमा करणार. बरोबर, आपल्या घरी आणून देणार की आपल्या बँक अकाउंट मध्ये जमा करणार? तर आपल्या बँक अकाउंट मध्ये आणून जमा करणार. मग बँकेत पैसे जमा झाले, बँक रिसिव्हर झाली, डेबिट द रिसिव्हर. बँकेत पैसे जमा झाले, बँक रिसिव्हर झाली, डेबिट द रिसिव्हर. आणि हे पैसे कुठून आले आपल्याला? बिल्स फॉर कलेक्शन अकाउंट मधून आले. बिल रिसिव्हेबलचे पैसे आले, पण बिल रिसिव्हेबल सध्या कुठे आहे? बिल्स फॉर कलेक्शन अकाउंट मध्ये. तर ते अकाउंट क्लोज होऊन पैसे आपल्याकडे बँक अकाउंट मध्ये जमा होणार.
मग बँक रिसिव्हर झाला म्हणून डेबिट द रिसिव्हर आणि बँक बिल्स फॉर कलेक्शन अकाउंट गिव्हर झाले म्हणून क्रेडिट द गिव्हर. सो द एंट्री बिकेम बँक अकाउंट डेबिट टू बिल्स फॉर कलेक्शन. सो एंट्री बिकेम बँक अकाउंट डेबिट टू बिल्स फॉर कलेक्शन. इज दॅट क्लिअर? आणि ह्याच्यासाठी एंट्री हीच बिल्स पेएबल टू कॅश बँक. या झाल्या आपल्या बरं चांगल्या विचारांच्या एंट्र्या. पैसे आले. आता तुम्हाला याच्यामध्ये कॉमन एंट्री काय बघा, ड्रॉईच्या बुक्स मध्ये सेमच एंट्री, बिल्स पेएबल टू कॅश बँक, कोणतीही केस असू दे बघा, बिल्स पेएबल टू कॅश बँक, बिल्स पेएबल टू कॅश बँक. एंट्री चेंज होत जाते फक्त ड्रॉवरच्या बुक्स मध्ये. ड्रॉवरच्या बुक्स मध्ये पण रिटेन मध्ये एंट्री येणार आणि कलेक्शनला पाठवली त्याच्यामध्ये एंट्री येणार, कारण त्या दोन केसमध्ये पैसे आपल्याकडे येतात. बरोबर, जे बिल्स डिस्काउंटेड आहे त्याच्यामध्ये आणि बिल सेंट बिल एंडॉर्स आहे त्याच्यामध्ये एंट्री येत नाही, कारण त्याचे पैसे आपल्याकडे येत नाही. रिटेन बिल मध्ये एंट्री येणार कॅश बँक अकाउंट डेबिट टू बिल रिसिएबल. रिटेन मध्ये एंट्री येणार कॅश बँक अकाउंट डेबिट टू बिल रिसिएबल, आणि याच्यामध्ये येणार पैसे आपल्याकडे हातात जमा होत नाही, पैसे डायरेक्टली बँकेत जमा होतात म्हणून बँक अकाउंट डेबिट. आणि कुणी दिले हे? बिल्स फॉर कलेक्शन. हे पैसे कुठून आले? बिल्स फॉर कलेक्शन अकाउंट मध्ये. समजलं का? कोणाला काही एंट्री डाऊट? ओके, सो व्हॉट विल डू इज